तुम्ही एकाग्रता वाढवा, जेवढा वेळ देता येत असेल तेवढा वेळ द्या. इथे तुम्ही 3 तास देत असाल, पुन्हा इथे तुमचं घरून येणं होत नाही. घरचे कामाचे नियोजन वेगळं करा की आम्हाला या टाइम मध्ये हे काम आहे, आम्ही त्याच्या आधी करून टाकतो, पण हा टाइम आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तो वेळ आमचा गेला नाही पाहिजे. त्याच्यासाठी जे येईल ते टिक मार्क करत चला आणि त्याच्यावर पुन्हा रिपिटेशन करा. तुम्ही 6 तास 7 तास एक दिवस तुमचा एक तास वाढवा. वाढवल्यानंतर पुन्हा स्ट्रेस होऊ नका. जर तुम्हाला त्रास होत असेल, आणखी आपल्या डोक्यावर थोडं बर्डन होतं तर आणखी फ्रेश राहा. गाणी ऐका, कुठं मित्रात बसा. सगळ्या जे काय करायचं आहे ते सोडू नका. ते सोडायचं नाहीये. फक्त आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला पास व्हायचं आहे. आपल्या गावातून आपल्याला एक जर विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू होत असेल, हा आपला अभिमान आहे. मग आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे उपलब्ध होते. मी बऱ्याच गावात पाहिलेलं आहे. पोलीस पाटील आहे, पोलीस पाटलासोबत सुद्धा बोलणं होते, पण गावात अशी सुविधा कोणीही उपलब्ध करून देत नाही. सुविधा उपलब्ध करून दिली म्हणजे ते काही काम नाही का? त्यांचा पैसा शिल्लक आलेला आहे का? असे कितीतरी लोक आहे पैसा कमावतात, स्वतःच्या स्वार्थासाठी खर्च केला जातो. परमार्थासाठी परोपकारासाठी कधी खर्च केला जात नाही. फक्त आपल्याला परोपकाराची जाणीव असते, पण आपल्याला जाणीव नाही. आपल्याला ते फुकट मिळते. हे जर क्लाससाठी जर तुम्हाला म्हटलं तर प्रवेश ठिकाणी 50 रुपये तिथं ठेवा आणि सही मारा आणि एंट्री करा. त्यावेळेस तुम्हाला वाटलं असतं की 50 गेले.